नमस्कार. मी मीनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज काल आम्ही धनकवडीला आलो आणि आम्ही ठरवलं की आज आपण जेजुरीला जाऊया. आज देव दीपावली आहे, चांगला दिवस पण आहे, गुरुवार आहे, मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार आहे. त्यामुळे म्हटलं आज जेजुरीला देवदर्शन करून येऊया खंडोबाचं. आता आम्ही धनकवडीच्या घरी आहोत. हे गाडी काढतायत. चला मग आता आपण निघूया खंडोबाच्या दर्शनाला, जेजुरीला जायला. आम्ही कात्रजला राठी गॅस पंपावर आहोत. हे आता गाडीमध्ये गॅस भरून घेत आहेत आणि एकदा टाकी फुल केली की मग जेजुरीला जायला तयार. बापदेव घाटामध्ये आहोत आम्ही. आता जस्ट आम्ही जेजुरीला पोचलो, गाडी पार्क केली आहे आणि आता म्हटलं थोडासा नाश्ता करून घ्यावा. आणि एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे. तिथे छान भेळ मिळते असं कळलं. आता आम्ही तिथे नाश्ता करून घेत आहे. मस्त भेळ मागवली आणि आम्ही चौघांनी खाल्ली आहे. अगदी छान होती भेळ. आता नाश्ता करून आम्ही जेजुरी गडावर जाणार आहोत. आता आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याला आलो आहे. समोरच नंदी महाराजांचं छानसं छोटंसं मंदिर आहे. तिथे दर्शन घेतलं आम्ही आणि आता गडावर जायला निघालो आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी पहिले हे मंदिर कडेपठारावरच खरं तर जेजुरीच्या मल्हाराचं खंडोबाचं मूळ स्थान आहे. पण लोकांना सोयीस्कर व्हावं, त्यांना पटकन म्हणजे लवकर दर्शन घेता यावं म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या गडाची स्थापना केली. म्हणजे ह्या गडाच्या त्या पायऱ्या वगैरे बांधून इकडे ती मंदिराचा जीर्णोद्धार केला. असं म्हणतात ह्या गडाला 9 लाख पायऱ्या आहेत. 9 लाख पायऱ्या म्हणजे 9 लाख दगडांपासून बनवलेला हा गड आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्राचंच कुलदैवत आहे खंडेराया. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा नवरा नवरीला इथेच
दर्शनासाठी घेऊन येतात आणि तिथून पुढे इतर देवदर्शन केलं जातं. म्हणून खंडोबाला विशेष असा मान आहे. आम्ही पायऱ्या चढत चढत वर चाललो आहे. अगदी खूप ऊन आहे आणि खूप थकल्यासारखं झालं आहे आणि मूळ म्हणजे गुरुवार पण आहे, मार्गशीर्षातला पहिला, आणि घट बसलेत. 9 दिवस तिथे देवाचा उत्सव असतो आणि मस्त असं छान वातावरण आहे, गर्दी आहे खूप. आता आम्ही वर पोचलो आहे गडावर. आता तिथे चप्पल्स वगैरे काढून ठेवल्या आम्ही आणि आता भंडारा घेऊन वर गडावर थोड्याशाच आता एक 20-25 पायऱ्या चढून आम्हाला वर जायचं आहे. मी तर जाम थकली आहे, कारण मी बऱ्याच दिवसांनी गड चढायला गेली होती, त्यामुळे मी फार थकले. खंडोबानं मणिमल्ल राक्षसाचा संहार केला होता, त्याचा वध केला होता. त्यासाठीच एक आठवण म्हणून तिथं त्या राक्षसाचा मोठा पुतळा आहे. भरपूर अशा दीपमाळा आहेत आणि संपूर्ण गड कसा पिवळा पिवळा, जसं जणू काही धर्तीवर सोन्याची उधळणच झाली आहे असा मल्हारगड आहे हा. सगळीकडे पिवळं असं मस्त वातावरण आहे. तिथे आपण तेल अर्पण करू शकतो, ज्याची जशी श्रद्धा. तेल घेऊन तिथे गणेश आणि ओमने तेल अर्पण केलं. नंतर हा मस्तपैकी मंदिराचा पुढचा भाग, उत्सव असल्यामुळे मंदिर अगदी छान सजवलं आहे फुलांनी. आम्ही भंडारा उधळला. जय मल्हार. खूप आहे ना. ह्या ठिकाणी खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा देवी हिचं शिळारोपेमध्ये स्थान आहे. आम्ही तिथलं दर्शन घेतलं.
इथे हे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. तिथे आम्ही त्या देवीचं दर्शन घेतलं. इथे लोक दुरून दुरून येऊन तळी भंडारा करतात. देवाची तळी भरली जाते. आपापल्या फॅमिलीसोबत लोक इथे पूजा करत आहेत. आता आम्ही शंकराचं 5 लिंग असलेलं छोटंसं मंदिर आहे त्याच्यामध्ये जाणार आहोत. असं म्हणतात की शंकराचं जर दर्शन घ्यायचं तर आपल्याला दूर कुठं जायची गरज नाही. ह्या एकाच ठिकाणी 5 लिंग आहेत. त्याचं दर्शन घेतलं तरी शंकराची पूजा होते, ज्योतिर्लिंगाची पूजा होते. गडावरून खाली जेजुरी गाव तर दिसतंच, कऱ्हा नदी दिसते, नाझरे धरणही दिसतं आणि आजूबाजूची बरीचशी गावं दिसतात. अगदी मनमोहक असं दृश्य दिसतं गडावरून. आणि हवाही खूप छान, मोकळी हवा, खूप छान दिसतं सगळं. ज्या भाविकांचे देवदर्शन झाले आहे अशा भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. महाप्रसाद मोफत आहे. अन्नदान श्रेष्ठ दान, अन्नदान श्रेष्ठ दान. या भाविकांचं देवदर्शन झालं. खंडोबाचा उत्सव असल्यामुळे 9 दिवस इथे अन्नदान होतं आणि मस्त भंडारा होता. खंडोबाला जो नैवेद्य दाखवला जातो ते जेवण येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी होतं. आम्ही छान भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. गडावर झटपट फोटो काढून देणारी मुलं होती. 50 रुपयाला एक फोटो असं किंमत होती. आम्ही एक मस्त फॅमिलीचा फोटो काढून घेतला आणि आता बानाईच्या मंदिराकडे आलो आहोत. बानाईचं मंदिर डाव्या साईडलाच आहे आणि तिच्या ज्या मेंढ्या होत्या, म्हणजे मेंढरं तिची, त्याचं दगडाच्या शिळेच्या रूपामध्ये तिथे मांडलेले आहेत तिची आठवण म्हणून आणि तिची पूजा करण्यासाठी. तर आम्ही त्या मंदिरात पाया पडले, त्या मेंढ्यांच्या पण पाया पडले आणि आम्ही तिथून खाली उतरायला सुरुवात केली.
खंडेरायाचं, म्हाळसाईचं आणि बाणाईचं दर्शन घेऊन आम्ही गड उतरत होतो. अशा प्रकारे आम्ही खंडोबाची सोन्याची जेजुरी चं दर्शन घेतलं आणि आता गड उतरतोय. मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला फळांची, मिठाईची, भंडारा प्रसादाची दुकानं आहेत आणि माणसांची रेलचेल चालूच असते. आता आम्ही देवदर्शन केलं, गडावरून उतरलो आणि गाडीकडे निघालो. आता जेजुरी गडाच्या पायथ्यालाच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर माझं सासर गाव आहे. मावडी पिंपरी म्हणून माझ्या गावाचं नाव आहे. आम्ही आता मावडी पिंपरीला जाणार आहोत. कोथाळ नावाचं गाव आहे, त्या गावाच्या रस्त्यानं आम्ही आता आमच्या सासरी गावी जायला निघालो आहे. ओम आणि हे मस्तपैकी झाडाच्या चिंचा तोडत आहेत आणि छान गाभोळलेल्या चिंचा खाऊन मस्त वाटलं अगदी. आणि आता आम्ही माझ्या सासरी म्हणजे पिंपरीला निघालो आहे. ही आमची शेती आहे. शेतामध्ये भुईमूग, तूर, ऊस लावला आहे आणि आता आम्ही शेताच्या वाटेनं घराकडे निघालो आहे. आमचं गावातही घर आहे आणि शेतातही घर आहे. हे आमचं शेत आहे. इथं गहू लावलाय, तिकडे ऊस आहे आणि तिकडं तूर लावली आहे. आता मस्त शेतामध्ये फेरफटका मारतो आणि मग शेतातल्या घरात जातो. ह्या माझ्या सासूबाई आहेत. हे सासूबाईंशी, त्यांच्या आईशी बोलत आहेत. आणि आमचे चुलत सासरेसुद्धा सगळ्या सासऱ्यांनी शेतामध्ये घरं बांधलेत आणि तिथे राहतात. आम्ही सगळ्यांना भेटलो. हे माझे बारके दीर आहेत. नंतर मग माझी चुलत, माझ्यापेक्षा धाकटी आहे ती, चुलत जावेच्या घरी गेलो. जावेच्या घरी गेल्यानंतर जास्त मला फिल्मिंग करता आलं नाही, त्यामुळे जास्त फिल्मिंग केलं नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.